म्हणजे बघा, काळोख दाटलेली एक अतिशय ओलसर आणि दमट अशी गुहा, हं, कड्याच्या अगदी टोकावर असलेली एक अत्यंत अरुंद वाट. आणि दुरून कुठून तरी कोणाच्या तरी पावलांचा आवाज येतोय. बापरे, नुसत्या कल्पनेनेच अंगावर काटा येतो. हो ना? एक सावली हळूहळू जवळ येते, छातीतली धडधड साहजिकच वाढलेली असते. आणि जर त्या क्षणी त्या काळोखात तोंडातून चुकीचे 4 शब्द बाहेर पडले. तर पुढच्याच सेकंदाला मृत्यू निश्चित. म्हणजे अगदी क्षणाचाही विलंब नाही. बरोबर. आणि मृत्यूही असा की ज्याची नोंद इतिहासाच्या पानांवर तर सोडाच, पण साध्या गावातील दप्तरातही कधीच होणार नाही. तो माणूस तिथेच त्या दरीत कायमचा गडप होईल. हा तो काळोखाचा खेळ आहे जो स्वराज्याच्या सुरक्षेचा सर्वात मजबूत पाया होता. अगदी अचूक बोललात. आणि आजच्या या सखोल विश्लेषणात आपण याच अंधाऱ्या आणि गूढ जगाचा वेध घेणार आहोत. नक्कीच. आज आपण ज्या रहस्यमय जगात प्रवेश करत आहोत ना, त्याचा संदर्भ आपल्याला बाजिंद या ऐतिहासिक कादंबरीतील पान क्रमांक 120 वरील एका अंगावर काटा आणणाऱ्या प्रसंगात मिळतो. हो, तो प्रसंग खूपच महत्वाचा आहे. पण बघा, आपले उद्दिष्ट फक्त त्या पानावरची कथा सांगणे हे अजिबात नाहीये. तर रायगडासारख्या अभेद्य किल्ल्याची खरी ताकद त्या जाडजूड दगडी भिंतीत नसून अशा काळोखात वावरणाऱ्या मानवी भिंतींमध्ये कशी दडलेली होती, याचे हे एक अत्यंत सूक्ष्म विश्लेषण असणार आहे. बरोबर आहे. आपण एकाच छताखाली चालणाऱ्या 2 पूर्णपणे वेगळ्या जगांचा अभ्यास करणार आहोत. हो. एकीकडे न्यायाच्या आशेवर गाढ झोपलेला सामान्य माणूस आणि दुसरीकडे त्याच माणसाच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस स्वतःचं रक्त सांडणारी एक अत्यंत निर्दयी पण अचूक गुप्तहेर यंत्रणा. बाप रे, हे खरंच खूप मोठा कॉन्ट्रास्ट आहे. हो ना. आणि या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवस्थेची लॉजिस्टिक्स किंवा अंमलबजावणी. हां. आपण नेहमी इतिहासाकडे खूप वरवर पाहतो. राजे होते, सैनिक होते आणि लढाया झाल्या, असा आपला एक ढोबळ समज असतो. हो, म्हणजे आपण फक्त लढायांवर फोकस करतो. अगदी. पण जेव्हा आपण या विशिष्ट प्रसंगाच्या आत डोकावतो तेव्हा आपल्याला 17व्या शतकातील ब्लॅक ऑप्स म्हणजे अतिशय गुप्त कारवायांचे एक पूर्णपणे वेगळं आणि प्रगत तंत्रज्ञान पाहायला मिळतं. अच्छा. आणि हे तंत्रज्ञान केवळ हत्यारांचे नव्हते, तर ते मानवी मेंदूचे आणि मानसशास्त्राचे होते. आणि याचीच सुरुवात होते सखराम आणि त्याच्या मित्रांच्या एका साध्या वाटणाऱ्या पण अत्यंत कठीण प्रवासाने. हो, तो प्रवासच खूप थरारक आहे. म्हणजे टकमकटोक, कड्यालोट, नरभक्षक वाढ आणि वस्तीवरील हल्ला हे शब्द केवळ ऐकायला भयानक नाहीत, तर ती त्या काळातील दुर्गम भागातील रोजची जगण्याची भयंकर वास्तविकता होती. नक्कीच. सामान्य माणसासाठी ते आयुष्य खूप खडतर होतं. हो, आणि सखराम 4 दिवस मजल दरमजल करत वन्य प्राण्यांच्या आणि दरोडेखोरांच्या तावडीतून वाचत एका मोठ्या आशेने महाराजांना भेटायला आलाय. पण इथे मला एक प्रश्न पडतो. सखरामची भेट होते वस्तात काकांशी. बरोबर, वस्तात काका. आता वस्तात काका हे कोण आहेत? तर ते स्वराज्याच्या गुप्तहेर यंत्रणेतील एक अत्यंत महत्वाचे आणि वरिष्ठ अधिकारी आहेत. हो, ते चीफ इंटेलिजन्स ऑफिसर सारखे होते असं म्हणूया. हो, मग ज्या माणसाच्या खांद्यावर राज्याच्या सुरक्षेची, शत्रूच्या हालचाली टिपण्याची एवढी मोठी जबाबदारी आहे, तो माणूस सखरामसारख्या एका सामान्य गावकऱ्याची वस्तीवरील हल्ल्याची तक्रार ऐकण्यासाठी वेळ कसा काढू शकतो? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे बघा, ही तर दिवाणी स्वरूपाची तक्रार आहे ना, आणि काका तर गुप्तहेर आहेत. हे कसे शक्य आहे? हाच तर त्या प्रशासकीय रचनेचा सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक होता बघा. अच्छा. गुप्तहेर यंत्रणा आणि दिवाणी प्रशासन या 2 वेगळ्या गोष्टी नव्हत्याच मुळी. त्या एकमेकांत अत्यंत हुशारीने गुंफलेल्या होत्या. काकांनी सखरामची अडचण शांतपणे ऐकून घेतली आणि त्याला स्पष्ट सांगितले की ही अडचण मोठी आहे, पण हे लई पुण्याचं काम आहे. पण एका गुप्तहेराने सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणे हे पुण्याचं काम का मानले जावे? कारण कोणत्याही गुप्तहेर यंत्रणेचा सर्वात मोठा आणि खरा आधार हा सामान्य माणूसच असतो. अच्छा. जर रयत सुरक्षित नसेल, जर त्यांच्यात काही असंतोष असेल, तर शत्रूला राज्यात घुसखोरी करायला सर्वात सोपी वाट मिळते. थांबा, म्हणजे तुम्ही असे म्हणत आहात की वस्तात काका सखरामची मदत केवळ दयेपोटी करत नव्हते? अजिबात नाही. तो दयेचा भाग नव्हताच. मग काय होतं ते? ती राज्याच्या अंतर्गत सुरक्षेची एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली रणनीती होती. बापरे. हो, जेव्हा सखरामसारखा माणूस 4 दिवस चालून न्याय मागायला येतो आणि त्याला तो न्याय मिळतो ना, तेव्हा तो माणूस आणि त्याचं संपूर्ण गाव नकळतपणे त्या व्यवस्थेचे इन्फॉर्मर्स किंवा खबरी बनतात. अरे वा,
हे तर खूपच हुशारीचं काम आहे. हो ना, गावात एखादा अनोळखी माणूस आला किंवा काही संशयास्पद हालचाल दिसली तर हेच गावकरी सर्वात आधी गुप्तहेरांना बातमी देतात. म्हणजे काकांना हे पक्के माहीत होते की सखरामला दिलेला वेळ हा वाया गेलेला वेळ नाहीये. अगदी बरोबर. ती स्वराज्याच्या इंटेलिजन्स नेटवर्कमध्ये केलेली एक दीर्घकालीन गुंतवणूक होती. खरंच हे खूपच प्रभावी आहे. याच संवादात सखाराम खंडोजी नावाच्या एका व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हो, तो भाग खूप भावनिक आहे. हो ना, गावकरी त्याची मिरवणूक काढू इच्छितात. हे काय आहे? हे त्या गुप्त व्यवस्थेने सामान्य माणसाच्या मनात निर्माण केलेले विश्वासाचे आणि आदराचे एक अत्यंत मजबूत नाते आहे. अगदी. आणि हे नातं खूप महत्वाचं होतं. हे खरोखरच चक्रावून टाकणार आहे, कारण सखारामला वाटतंय की तो फक्त राजांना भेटायला आलाय. पण तो प्रत्यक्षपणे एका मोठ्या गुप्तहेर नेटवर्कचा भाग कसा बनतोय हे त्यालाही माहीत नाहीये. बरोबर. आणि या आश्वासनामुळे सखाराम आणि त्याचे मित्र शांत झोपी जातात. हो, पण बघा, इथेच या विश्लेषणातील सर्वात मोठा धक्कादायक प्रसंग समोर येतो. कोणता? सखाराम ज्या सुरक्षिततेच्या भावनेने गाळ झोपलेला आहे त्याच्याच अवतीभवती एका अतिशय गडद आणि रक्तरंजित जगाचा खेळ सुरू होतो. हो, तो बेस कॅम्पचा प्रसंग. अगदी. पहाटेची वेळ आहे, पण हेरांचे हे मुख्य ठाणे जी एक मोठी गुहा आहे तिथे रात्रंदिवस काम सुरूच आहे. तिथे एका बाजूला कोणाला तरी पकडून मारहाण केली जात आहे. दुसरीकडे जखमी झालेल्या हेरांवर उपचार सुरू आहेत. काही तरुण व्यायाम करत आहेत. आणि त्याच वेळी युद्धाचे अत्यंत थंड डोक्याने नियोजनही केले जात आहे. बापरे, हे एकाच वेळी चाललंय सगळं. आपण या दृश्याची तुलना आधुनिक काळातील एखाद्या लष्करी वॉर रूम आणि इमर्जन्सी रूम यांच्या अत्यंत गडबडीच्या मिश्रणाशी करू शकतो. हो, तसंच वाटतंय ऐकायला. पण विचार करा, हे सर्व आजच्या सारखे चकचकीत आणि सर्व सुविधा असलेल्या इमारतीत चाललेले नाहीये. हे चालले एका दमट, अंधाऱ्या आणि दुर्गम गुहेत. हेरांचे ठाणे रात्रंदिवस जागेच असायचे, कारण माहिती आणि गुप्त बातम्या या घड्याळाच्या काट्यावर चालत नाहीत. नक्कीच. रात्रीच्या अंधारातच शत्रूच्या गोट्यातून सर्वात महत्वाची माहिती काढून आणली जायची. आणि हे करत असताना हेरांना अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालावा लागायचा. पण इथे मला एक खूप मोठी ऑपरेशनल सिक्युरिटीची समस्या दिसतेय. कोणती? बघा, एका बाजूला सखारामसारखे सामान्य लोक झोपले आहेत. आणि अगदी त्याच छताखाली काही फुटांच्या अंतरावर दुसऱ्या हेराला रक्ताच्या थारोळ्यात आणल्या जाते, किंवा एखाद्या शत्रूच्या हेराला मारहाण करून त्याच्याकडून माहिती काढली जाते. बरोबर. अशा परिस्थितीत गुप्तता कशी राखली जात असेल? त्या मारहाणीचा आवाज, ते विवळणे झोपलेल्या लोकांपर्यंत पोहोचत नसेल का? खूपच लॉजिकल प्रश्न आहे. हो ना. ही दोन पूर्णपणे परस्पर विरोधी जगं एकाच जागेत कशी सामावून घेतली गेली असतील? इथेच ना त्या काळातील वास्तुरचना आणि भौगोलिक ज्ञानाची कमाल दिसून येते आपल्याला. अच्छा, कसं काय? सह्याद्रीच्या गुहा या केवळ दगडाच्या खोबण्या नव्हत्या. या गुहांची निवड अतिशय काळजीपूर्वक केली जायची. वारेची दिशा, गुहेतील नैसर्गिक भिंत आणि आवाजाचे अकाउस्टिक्स यांचा सखोल अभ्यास करून या जागा ठरवल्या जायच्या. अरे वा! म्हणजे अकाउस्टिक्सही विचार केला होता. हो, जेणेकरून गुहेच्या एका कोपऱ्यात चाललेल्या मारहाणीचा किंवा चर्चेचा आवाज दुसऱ्या कोपऱ्यात अजिबात जाणार नाही. बापरे, हे तर खूपच प्रगत तंत्रज्ञान म्हणायला हवं. शिवाय सखरामला झोपण्यासाठी जी जागा दिली असेल ती नक्कीच या मुख्य ऑपरेशन एरियापासून एका सुरक्षित अंतरावर असेल. जिथे फक्त सुरक्षिततेची भावना पोहोचेल. अगदी. जिथे सुरक्षितता वाटेल, पण त्या सुरक्षिततेची भयंकर किंमत दिसणार नाही. सखरामची ती शांत झोप हा त्या गुप्तहेरांच्या कार्याचा अंतिम विजय होता असं आपण म्हणू शकतो. हो, खरंच. ते रक्त सांडत होते जेणेकरून सामान्य माणसाची झोपमोड होऊ नये. ही पडद्यामागील किंमत खरोखरच अस्वस्थ करणारी आहे. पण या अस्वस्थतेचा कळस तर पुढेच आहे बघा. हो, तो चोरवाटेचा प्रसंग. अगदी. जेव्हा वस्तात काका आणि ते चौघेजण या ठाण्यातून बाहेर पडून गडाच्या दिशेने जायला निघतात, तेव्हा ते मुख्य रस्त्याने जात नाहीत. नाही, ते एका गुप्त मार्गाने जातात. हो, ते एका निमुळत्या होत गेलेल्या चोरवाटेने प्रवेश करतात. हो. आणि इथे आपल्याला 17व्या शतकातील सायबर सिक्युरिटीचे एक अतिशय जिवंत आणि भयानक रूप पाहायला मिळतं. बरोबर. ते एका विस्तीर्ण गुहेत पोचतात, जिथे एक संन्यासी डोळे मिटून समाधीला बसलेला आहे. वस्तात काका जवळ जातात आणि एक शब्दही न बोलता थेट एक आरोळी ठोकतात, जय जय रोहिदेश्वर. आणि पुढचा प्रसंग तर अंगावर काटा आणणार आहे. हो ना. तो संन्यासी जो आत्तापर्यंत पूर्णपणे निष्क्रिय वाटत होता, तो क्षणात डोळे उघडतो आणि उत्तर देतो, जय जय रघुवीर समर्थ. अगदी. आणि मग एकाएकी तो गुहेतला तणाव निवळतो आणि ते दोघे हसू लागतात.
हे सगळं काय होतं? या एका छोट्याशा घटनेत गुप्तहेरगिरीच्या 3 अत्यंत प्रगत संकल्पना दडलेल्या आहेत बघा. कोणत्या 3 संकल्पना? पहिली म्हणजे कव्हर आयडेंटिटी किंवा छद्मवेश. तो माणूस संन्यासी नव्हता हे तर स्पष्टच आहे. हो, मग त्याने संन्याशाचं सोंग का घेतलं होतं? कारण एखादा अनोळखी माणूस किंवा शत्रू जर चुकून त्या चोरवाटेपर्यंत पोचलाच तर त्याला वाटावे की हा कोणीतरी सामान्य तपस्वी आहे जो तपश्चर्या करत आहे. अच्छा, म्हणजे हा एक भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होता. हो, हे शत्रूच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी डिझाईन केलेले एक मानसिक हत्यार होते. दुसरी संकल्पना म्हणजे ती चोरवाट. गडाची खरी सुरक्षितता मुख्य दरवाजांवर नसते, तर ती अशा अज्ञात वाटांवर असते ज्यांची माहिती फक्त अत्यंत विश्वासू लोकांनाच असते. आणि तिसरी संकल्पना म्हणजे तो पासवर्ड. अगदी बरोबर ओळखलं. हे अगदी आजच्या काळातील 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन सारखं वाटतंय मला. हो, तसंच काहीसं. जिथे पहिला टप्पा एक व्यक्ती पूर्ण करतो आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला तरच दुसरा टप्पा पूर्ण होतो आणि प्रवेश मिळतो. हो, पण मला ना या संन्याशाच्या मानसिक स्थितीबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तो भाग खरंच खूप तणावाचा आहे. हो, कारण तो तिथे समाधी लावून बसलेला आहे, त्याचे डोळे मिटलेले आहेत, पण प्रत्यक्षात त्याचे कान, त्याची त्वचा, त्याची प्रत्येक संवेदना एक रडारसारखी काम करत असणार. अगदी बरोबर. आणि विचार करा त्या मानसिक तणावाचा. तो हेर तिथे 12-12 तास फक्त एका जागी बसून आहे. बापरे, 12 तास. हो, शारीरिक हालचाल शून्य, पण मेंदू 100% वेगाने धावत आहे. जेव्हा त्याला पावलांचा आवाज ऐकू येतो तेव्हा त्याच्या शरीरात ॲड्रिनलिन सळसळत असणार. नक्कीच. जोपर्यंत वस्ताद काका जय जय रोहडेश्वर म्हणत नाहीत तोपर्यंत त्या हेराच्या डोक्यात एकच विचार असणार की समोरचा माणूस शत्रू असू शकतो आणि पुढच्या क्षणी आपल्याला त्याच्यावर हल्ला करायचा आहे किंवा मरायचे आहे. खरंच हे ऐकूनच घाम फुटतोय. पण इथे खूप मोठे धोक्याची घंटा आहे. कोणती? समजा एखाद्या शत्रूने गनिमी काव्याने किंवा छळ करून हा पासवर्ड मिळवला आणि तो शत्रू त्या चोरवाटेने आला आणि त्याने जय जय रोहिडेश्वर हे बरोबर म्हटले तर काय? हा प्रश्न साहजिक आहे. या सिस्टममध्ये अँटी हॅकिंग किंवा सुरक्षितेची दुसरी कोणती फळी होती का? हाच तर त्या निमुळत्या होत गेलेल्या चोरवाटेचा मुख्य उद्देश होता बघा. अच्छा. लष्करी परिभाषेत याला फेटल फनेल म्हणतात. फेटल फनेल? हो, ती वाट मुद्दाम एवढी अरुंद ठेवली जायची की तिथून एकावेळी एकच माणूस पुढे येऊ शकेल. म्हणजे एका रांगेतच यावं लागेल. बरोबर. जर शत्रूने पासवर्ड मिळवला आणि तो तिथे पोचला तरीही तो तिथे स्वतःची फौज घेऊन जाऊ शकत नव्हता. अरे वा. जर संन्याशाला समोरच्या व्यक्तीच्या देहबोलीवरून किंवा चेहऱ्यावरून थोडा जरी संशय आला तर तो एका सेकंदात त्या निमुळत्या वाटेवर शत्रूला संपू शकत होता. बापरे. संशय आल्यास पडताळणी करण्यासाठी त्यांच्याकडे इतरही अनेक बारीक खुणा असत. अच्छा. त्यामुळे केवळ पासवर्ड माहीत असणं पुरेसं नव्हतं, तर तो सांगण्याची पद्धत, वेळ आणि व्यक्तीची देहबोली हे सगळे त्या पडताळणीचा भाग होते. म्हणजे ते सगळं मॅच व्हावं लागायचं. अगदी. ते दोघे जे शेवटी हसले ना, ते हसू विनोदाचे नव्हते. मग ते कशाचं होतं? ती एक रिलीफ किंवा एका भयंकर मानसिक ताणातून सुटका झाल्याची भावना होती. आपलाच माणूस आहे, आज मरण नाही, ही ती भावना होती. बापरे. हा मानसिक ताण आणि सतत मृत्यूच्या सावटाखाली जगणे कल्पनेच्याही पलीकडचे आहे. हो, खूपच भयंकर. या अशा भयंकर तणावाच्या गुहेतून आणि चोरवाटेतून हा प्रवास पुढे सरकतो आणि अचानक निसर्गाचा कॅनव्हास बदलतो बघा. हो, वातावरण एकदम बदलतं तिथे. सकाळची कोवळी किरणं त्या गुहेत प्रवेश करतात. ते सगळेजण एका अवघड कड्यावरून चालत गडाच्या चित्त दरवाजाच्या हप्ता रस्त्याला लागतात. सलग रस्ता. हो. पाऊस रिमझिम कोसळत आहे आणि या पावसाचा सर्वात मोठा फायदा असा होतो की गस्तीचे पथक तिथे उपस्थित नसते. बरोबर. आणि मग वस्ताद काका जे आतापर्यंत काळोखात कुजबुजत होते ते अचानक चित्त दरवाजाजवळ येतात आणि एक थेट अत्यंत मोठ्या आवाजात आरोळी ठोकतात, दरवाजा खोला. हा प्रसंग म्हणजे रणनीती आणि मानसशास्त्र यांचा एक अद्भुत संगम आहे. कसा काय? इथे आपल्याला पर्यावरणाचा किंवा निसर्गाचा वापर कसा केला जातो हे पाहायला मिळतंय. तेही पुसून टाकत होता. अरे बापरे, ही तर निसर्गाचीच साथ होती जणू. गडावर पोहोचल्याचा कोणताही मागमूस मागे राहू नये याची ती एक नैसर्गिक सोय होती. आणि काकांचे ते ओरडणे, हो, ते तर एकदम अनपेक्षित होतं. तो कुठलाही अहंकार नव्हता, तर तो कॅमोफ्लाज किंवा लपून राहण्याच्या तंत्राचाच एक पुढचा टप्पा होता. पण हे जरा गोंधळात टाकणार आहे. का बरं? मोठ्याने ओरडून स्वतःची उपस्थिती दाखवून देणे हे लपून राहण्याचं तंत्र कसं असू शकतं? आत्तापर्यंत ते चोर वाटेने आणि लपून छपून येत होते. मग मुख्य दरवाजावर येताच अचानक हा आत्मविश्वास कुठून आला? बरोबर आहे.
तुमचा प्रश्न. जर त्यांनी तिथेही गुपचूप जाण्याचा प्रयत्न केला असता तर ते जास्त सुरक्षित नसते का? अजिबात नाही. आणि इथे सामान्य माणूस आणि एक प्रशिक्षित गुप्तहेर यांच्या विचार प्रक्रियेतील फरक स्पष्ट होतो. अच्छा, कसं काय? जेव्हा तुम्ही चोर वाटेत असता तेव्हा तुमची ओळख लपवणे, अदृश्य राहणे ही तुमची गरज असते. पण जेव्हा तुम्ही एका अधिकृत मार्गावर म्हणजे मुख्य चित दरवाजासमोर उभे असता तेव्हा जर तुम्ही तिथे लपून छपून जाण्याचा प्रयत्न केला तर काय होईल? दरवाजावरील पहारेकरी संशय घेतील. बरोबर. ते तुम्हाला 100% शत्रू समजून थेट बाण मारतील. तिथे संशय निर्माण न होऊ देणे जास्त महत्वाचे असते. अरे वा, म्हणजे सायकॉलॉजीचा खेळ आहे हा. अगदी. अत्यंत आत्मविश्वासाने आणि अधिकाराने मोठ्या आवाजात दिलेली ती आरोळी हे एक प्रकारे पहारेकऱ्यानं दिलेले मानसिक सिग्नल आहे की मी अधिकृत माणूस आहे, मला हा दरवाजा उघडण्याचा अधिकार आहे. बापरे. हां, तो क्षणाचा बदल आहे जो एका हेराला अंधारातील सावलीतून थेट प्रकाशातील अधिकृत सैनिकात रूपांतरित करतो. म्हणजे हा नुसता भौगोलिक प्रवास नाहीये, तर एका ओळखीकडून दुसऱ्या ओळखीकडे केलेला हा अत्यंत वेगवान आणि धोकादायक असा मानसिक प्रवास आहे. हो, नक्कीच. खरोखर जेव्हा आपण या सगळ्या गोष्टी एकत्र जोडतो ना, तेव्हा रायगड आणि शिवकालीन प्रशासनाचं जे चित्र उभं राहते ते केवळ एका राजवाड्याचे किंवा शूर सैनिकांचे राहत नाही. बरोबर. ते एका अत्यंत प्रगत, गुंतागुंतीच्या आणि पॅरेनॉइड म्हणजे सतत सावध असलेल्या यंत्रणेचे चित्र बनते. अगदी तंतोतंत. या एका पानावरील विश्लेषणातून आपण काय पाहतो? आपण पाहतो ती प्रशासनाची, समाजातील सर्वात तळाच्या माणसाशी असलेली नाळ. आपण पाहतो तो गुप्तहेरांचा अमानवीय वाटावा असा मानसिक आणि शारीरिक संघर्ष. हो ना. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सखरामची ती शांत झोप आणि संन्याशाचा तो जीवघेणा पहारा यांच्यात असलेला एक अतूट संबंध. अगदी खरंय. कोणतीही मोठी व्यवस्था केवळ नेतृत्वाच्या चेहऱ्यावर उभी नसते. नेतृत्व महान असावेच लागते, पण त्या नेतृत्वाचे डोळे आणि कान बनून रात्रंदिवस अंधारात काम करणाऱ्या या अदृश्य मानवी भिंतींशिवाय कोणतंही स्वराज्य टिकू शकत नाही. आणि हे किती भयानक वास्तव आहे बघा. हो. कारण हे ते लोक होते ज्यांना ना कधी उघडपणे सन्मान मिळाला, ना कधी त्यांच्या शौर्याच्या गाथा पोवाड्यांमध्ये गायल्या गेल्या. त्यांचे यश यातच होते की त्यांचे अस्तित्व कोणालाही कधीही समजू नये. जर त्यांची ओळख उघड झाली तर ते त्यांचे सर्वात मोठे अपयश असायचे. म्हणूनच ना या यंत्रणेला अज्ञात योद्ध्यांचे नेटवर्क म्हटले पाहिजे. अगदी योग्य शब्द आहे हा. त्यांनी स्वतःचे अस्तित्व एवढे पुसून टाकले होते की आज शेकडो वर्षानंतरही आपण केवळ अशा काही कादंबऱ्यांमधील उतार्यांमधून त्यांच्या कार्याचा केवळ अंदाज लावू शकतो. हो, खरी परिस्थिती याहून कितीतरी अधिक भीषण आणि गुंतागुंतीची असेल. नक्कीच. ही जाणीव खूपच सखोल आणि विचार करायला लावणारी आहे. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्वाचा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न मागे राहतो. कोणता प्रश्न? आपण जेव्हा जेव्हा इतिहासाच्या पानांमध्ये डोकावतो ना, तेव्हा आपल्याला नेहमी राजांच्या, शूर सेनापतींच्या आणि त्यांच्या लखलखत्या तलवारींच्या कथा वाचायला मिळतात. हो, आपण तेच जास्त वाचतो. मोठ्या विजयांचे सोहळे आणि भव्य स्मारके आपण नेहमीच पाहतो. पण रायगडासारख्या अभेद्य किल्ल्याच्या मुख्य दरवाजापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अशा अंधाऱ्या चोरवाट्यांमध्ये, दमट गुहांमध्ये आणि सततच्या मृत्यूच्या छायेत वेचले, त्यांच्या कथा पण किती सहज विसरून जातो. हे खरंच खूप विचार करायला लावणार आहे. हो ना. विचार करा त्या गुहेत संन्याशाचे सोंग घेतलेल्या अज्ञात हेराची किंवा वस्तात काकांसारख्या अहोरात्र राबणाऱ्या माणसाची. अशी किती रहस्य, किती बलिदानाच्या आणि रक्ताच्या कथा त्या गडांच्या काळ्या पाषाणात अजूनही दडलेल्या असतील. त्या दगडांनी तो पासवर्ड ऐकला असेल, त्यांनी ते रक्त सांडलेलं पाहिलं असेल, पण ती रहस्य कधीच जगासमोर आली नाहीत. बरोबर आहे. आणि कदाचित त्या अभेद्य गडांच्या आणि अंधाऱ्या चोरवाटांच्या पोटात ती कायमचीच दडलेली राहतील, कधीही न उलगडण्यासाठी.